मॉर्निंग टू ऑल ऑफ यू मित्रांनो. काल आपण स्टडी केलं सर्किट थिअरी, कॉम्बिनेशन ऑफ सर्किट थिअरी. कॉम्बिनेशन ऑफ सर्किट थिअरी मध्ये आपण फर्स्टली आपण स्टडी केलं मित्रांनो एल आर सर्किट किंवा आर एल सर्किट आपण स्टडी केलं. त्याला आर एल सर्किट आणि त्यालाच म्हणतो आपण आर सी सर्किट आपल्याला स्टडी करायचं आहे. आता फर्स्ट आपण काल मित्रांनो स्टडी केलं ते होतं आपल्याकडे थ्री सर्किट आपण स्टडी केले सेपरेटली. एल सर्किट, रेजिस्टन्स सर्किट स्टडी केलं. नेक्स्टला परत वापस आपल्याला इंडक्टिव्ह सर्किट स्टडी केलं आणि कॅपॅसिटिव्ह सर्किट आपण काय केलं मित्रांनो स्टडी केलं. आज आपल्याला स्टडी करू आपण एक्झाम्पल हे प्रॉब्लेम स्टडी करू मित्रांनो. आपण कशावरची? एल आर सर्किट वरती. एल आर सर्किटला हे आपण मानलं एल आर सर्किट. काय स्टडी करायचं आपल्याला? एक्झाम्पल्स. एल आर सर्किट आहे. आपण एल आर सर्किटला एक्झाम्पल्स आपण स्टडी करू. त्यामध्ये मी फर्स्ट एक्झाम्पल म्हणतो. आता जे फर्स्ट एक्झाम्पल आहे मित्रांनो तिथे आपण मानलं एक रेजिस्टन्स आहे. काय होतं आपल्याकडे? इंडक्टन्स. अप्लाइड व्होल्टेज. एकदम काळजीपूर्वक मित्रांनो प्रॉब्लेम बघा तुम्ही आणि एकदा जर तुम्हाला हे सॉल्व्ह झाले तर कशामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. तिथं होता आपल्याकडे अल्टरनेट. ह्याला मानलं मी R इज इक्वल टू 200 ओहम आणि L इज इक्वल टू व्हॅल्यू दिली इंडक्टन्स आहे 2 अपॉन पाय हेनरी. हेनरी युनिट काय सुद्धा आपल्याकडे इंडक्टन्स युनिट काय होतं आपल्याकडे मित्रांनो 2 अपॉन पाय हेनरी. हेनरी हे युनिट होते इंडक्टन्स. आता मित्रांनो आपल्याला काय स्टडी करायचं म्हणलं आपण इथे व्होल्टेज देतो V इज इक्वल टू जे इक्वेशन आहे आपल्याकडे इक्वेशनला मी व्हॅल्यू देतो 200 साइन त्याला मानतो 100 पाय टी. किती मानला आपण? 100 पाय टी. आता मित्रांनो याच्या कंपॅरिझन मध्ये जे इक्वेशन दिलं आपण त्याला म्हणलं कंपेअर. जे इक्वेशन होतं ते इक्वेशन कोणतं होतं मित्रांनो आपल्याकडे? V इज इक्वल टू V नॉट साइन ओमेगा टी. V नॉट साइन ओमेगा टी. ओमेगा मीन्स आता ओमेगा किती आला मित्रांनो इक्वेशन मध्ये 100 पाय आणि त्यापुढे जसं टी. V नॉट इज इक्वल टू किती आला? 200. हे कंपेअरिंग इक्वेशन होतं. कंपेअर मानला आपण, कंपॅरिझन केला. आता फाइंड आउट मी एक्झाम्पल क्वेश्चन काय क्वेश्चन मध्ये फाइंड आउट करायचं आपण ते स्टडी करू. मी इथे एक्झाम्पल मध्ये फाइंड आउट मानतो. क्वेश्चन काय आहे आपला? फाइंड आउट फर्स्टला आपण फाइंड आउट करू मित्रांनो. आपल्याला मी मानलं फर्स्टला आपल्याला फाइंड आउट करायचंय. याला मानतो मी इंडक्टिव्ह रिएक्टन्स. इंडक्टिव्ह रिएक्टन्स हा इंडक्टिव्ह रिएक्टन्स म्हणजे कोणता होता मित्रांनो? एक्सीएल. इंडक्टिव्ह रिएक्टन्स. सेकंडला मित्रांनो आपल्याला स्टडी करायचं त्याला मी नाव दिलं इम्पिडन्स. काय होतं आपल्याकडे मित्रांनो? इम्पिडन्स. इम्पिडन्सला आपण स्टडी केलं कॉम्बिनेशन मध्ये. काय इम्पिडन्स म्हणजे काय होतं? एक रेजिस्टन्स होता म्हणजे त्याला म्हणलं इम्पिडन्स. दोन सर्किटच्या कॉम्बिनेशन मध्ये जो रेजिस्टन्स येतो त्याला काय म्हणलं आपण मित्रांनो? इम्पिडन्स. नेक्स्टला आपण थर्डला मानू जे आपल्याला स्टडी करायचंय त्या करंटला मी मानलं पीक करंट. कोणता करंट मानला आपण मित्रांनो? आता पीक करंट. जो पीक करंट आहे त्या पीक करंटला डिनोटेड काय केलं आपण? आय नॉट. हे फाइंड आउट मध्ये आपण स्टडी करतो मित्रांनो. आता नेक्स्टला मी मानला जो सर्किट मधला करंट आहे त्या करंटला नाव दिलं मी करंट आय विथ रिस्पेक्ट टू टी. हा जो करंट आहे त्या करंटला मी मानलं आय. त्या सर्किट मधला जो फ्लो होतो त्या सर्किट मधला जो करंट आहे तो करंट कॅल्क्युलेट एकदम इझिली मित्रांनो. आता फक्त तुम्ही एकदा लक्ष द्या. काळजीपूर्वक जर लक्ष दिलं तुम्ही मित्रांनो तुमच्या इझिली लक्षात येऊन जाईल आणि एकदा इझी लक्षात आलं तर तुम्ही नेक्स्ट वाले क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता मी फर्स्टला आता आपण मानलं फाइंड आउट द इंडक्टिव्ह रिएक्टन्स आहे एक्सएल. नेक्स्टला इम्पिडन्स फाइंड आउट करायचा सर्किट मधला. इम्पिडन्स म्हणजे काय होतं? दोन सर्किट मधला जो कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स आहे तो म्हणजे इम्पिडन्स आहे. इम्पिडन्स इज इक्वल टू झेड इज इक्वल टू आपण मानलं ते इंडक्टर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सएल चा स्क्वेअर म्हणजे आर चा स्क्वेअर प्लस एक्सएल चा स्क्वेअर. आता पीक करंट I नॉट इज इक्वल टू V नॉट अपॉन इम्पिडन्स आणि नेक्स्टला करंट I इज इक्वल टू हे करंट आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम सोबत जो व्हेरिएबल आहे त्याला मानलं करंट आहे. आता फर्स्टली मी मानलं V इज इक्वल टू 200
sin ओमेगा टी म्हणजे 100 पाय टी ते इक्वेशन दिलं इनपुट व्होल्टेज आहे. हे व्होल्टेज आहे मित्रांनो आपल्याला जसं आपण ओहम्सला यूज करतो सिंपल मेथड एकदम इझी मेथड आहे. मी मानलं की आपल्याला एक व्होल्टेज दिलं इथे एक सर्किट आहे म्हणजे R रेजिस्टन्स आहे आणि त्याला V बाय R केलं तर काय येतो करंट येतो. तो करंट मला कॅल्क्युलेट करायचा. फक्त चेंजेबल काय म्हणलं आपण फर्स्टली मी आता फाइंड आउट काय करायला लागतो इंडक्टिव्ह रिएक्टन्स म्हणजे काय याचा रेजिस्टन्स. याचा रेजिस्टन्स म्हणजे किती होता XL इज इक्वल टू ओमेगा किती होता ओमेगा L. आता फर्स्टली आपल्याला जो सॉल्व करायचा आहे एक स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व करू. त्याला पहिलं सोल्युशन मध्ये घेऊ आपण सोल्युशन मानू. त्यानंतर पहिलं आपण सॉल्व केलं फर्स्टली आपण सॉल्व केलं मित्रांनो आणि आपण याला मानलं इंडक्टिव्ह रिएक्टन्स. हे काय होता मित्रांनो आपल्याकडे इंडक्टिव्ह रिएक्टन्स XL आणि XL इज इक्वल टू काय मानतो आपण ओमेगा L. आता हे XL इज इक्वल टू काय मानलं ओमेगा L. आता ओमेगा L म्हणजे किती होता ओमेगा इज इक्वल टू किती मानलं ओमेगा मीन्स किती 100 पाय. ओमेगा काय आलाय 100 पाय आणि V नॉट ची व्हॅल्यू काय राहील 200 हे V नॉट आहे साइनला सेम तसंच 100 पायला ओमेगा आणि T ला T तसंच. त्याला काय म्हणलं आपण कंपेअरिंग इक्वेशन. आता नेक्स्ट ला हे जे आपण इक्वेशन पुटअप करणार त्या इक्वेशनला मी मानतो आपण ओमेगा किती मित्रांनो आपल्याकडे आता 100 पाय आणि नेक्स्ट ला मल्टिप्लाइड बाय L मीन्स किती इंडक्टन्स किती आता नेक्स्ट ला याला मानलं 2 अपॉन पाय. आता काय होईल आपल्याकडे पायला पाय कॅन्सल आउट झाला तर नेक्स्ट ला जे इक्वेशन आलं ते आपल्याकडे आन्सर आलं ते आन्सर किती आलं 200. आता काय आपल्याकडे इंडक्टिव्ह रिएक्टन्स आहे त्याचं युनिट भी काय असेल XL इज इक्वल टू किती आलं 200 ओहम. त्याला मानलं मित्रांनो XL. आता XL आला. आता जे नेक्स्ट ला पहिला आपण स्टेप सॉल्व केली एकदम इझी मित्रांनो फक्त तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या. त्याला मानलं मी XL. XL इज इक्वल टू किती आला आता 200 ओहम हे होतं XL. आता नेक्स्ट आपल्याला काय स्टडी करायचं हे लक्षात आलं एकदम इझी मेथड आहे इंडक्टिव्ह रिएक्टन्स. आता नेक्स्ट आपल्याला इम्पिडन्स आपण काय मानलं आता इम्पिडन्स स्टडी करायचं आपल्याला. हे इम्पिडन्सला इक्वेशनला इम्पिडन्स म्हणजे डिनोटेड बाय Z आणि Z ला आपण स्टडी करत होतो तो Z काय होता आपल्याकडे Z इज इक्वल टू इन अंडर रूट R स्क्वेअर प्लस X स्क्वेअर R स्क्वेअर प्लस X स्क्वेअर. आता मित्रांनो एकदम इझी R मीन्स काय होता इन अंडर रूट R ची व्हॅल्यू किती 200 ओहम. R इज इक्वल टू 200 ओहम चा स्क्वेअर प्लस XL किती आला 200 ओहम. त्याला मी किती मानलं 200 ओहम. आता 200 ओहम दोन्हीला ऍड केलं तर किती आलं दोन्ही ऍड केलं तर किती माझ्याकडे 200 ओहम 2 मल्टिप्लाइड बाय म्हणजे किती आला आपला 2 टाइम्स आहे तर 2 टाइम्स 200 ओहम आणि याचा स्क्वेअर. आपल्याला त्याला मी रूट कॅल्क्युलेट केला तर आन्सर किती आलं 200 चा स्क्वेअर कॅन्सल झाला तर 200 आणि आन्सर आलं रूट किती आलं 200 रूट 2. त्याला काय म्हणलं आपण सेम एक माझ्याकडे इम्पिडन्स आहे. हे इम्पिडन्स ते इम्पिडन्स आहे. आपण मित्रांनो आता इम्पिडन्स सॉल्व केला XL सॉल्व केलं हे आलं आपल्याकडे एक इम्पिडन्स. हे इम्पिडन्स आला. आता इम्पिडन्स आला XL आला. आता XL आला तर आपल्याकडे इम्पिडन्स आला तर आपल्याला नेक्स्ट ला पहिलं सॉल्व केलं आपण कशाला इंडक्टिव्ह रिएक्टन्सला. इंडक्टिव्ह रिएक्टन्स सॉल्व झाला. आता नेक्स्ट ला इम्पिडन्स आला. आता नेक्स्ट ला कोणती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं पीक करंट. कोणता करंट आहे म्हणणार आपण आता पीक करंट. आता पीक करंटला मित्रांनो पीक करंट म्हणजे काय होती व्हॅल्यू आपल्याकडे I नॉट. मी थर्ड स्टेप आपण सॉल्व करू. थर्ड एक्झाम्पल आपल्याकडे थर्ड जो क्वेश्चन आहे त्याला काय म्हणतात पीक करंट. पीक करंट म्हणजे काय I नॉट इज इक्वल टू नीट लक्ष द्या आता I नॉट इज इक्वल टू म्हणजे पीक आहे तर पीक कोणता आपल्याकडे V नॉट अपॉन Z. V नॉट अपॉन काय होता Z. Z म्हणजे कोणता इम्पिडन्स. टोटल सर्किट मधला जो करंट आहे तो कोणता V नॉट म्हणजे पीक व्होल्टेज आणि डिवाइडेड बाय काय इम्पिडन्स म्हणजे टोटल सर्किट मधला रेजिस्टन्स. याला काय म्हणलं आपण Z. आपल्याकडे किती नेक्स्ट ला याला किती मानला आपण जो V नॉट आहे तो V नॉट किती आपल्याकडे 200 आहे. त्याला किती नाव दिलं आपण 200 आणि वापस जो Z आहे तो Z इम्पिडन्स किती माझ्याकडे
200 आणि मल्टिप्लाइड बाय इन अंडर रूट किती 2. 200 ला 200 कॅन्सल आउट झालं. तर नेक्स्ट ला व्हॅल्यू किती आली माझ्याकडे आता ते 0 ला 0 कॅन्सल आउट, ते 2 ला 2 कॅन्सल. मग किती राहिलं आपल्याकडे 1 अपॉन रूट. किती व्हॅल्यू आली मित्रांनो आपल्याकडे 1 अपॉन रूट 2. ही कशाची व्हॅल्यू आहे आपल्याकडे करंट. कोणता करंट आहे पीक करंट. त्याला काय नाव दिलं आपण आता पीक करंट आला. एकदम इझी. आता नेक्स्ट ला आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं पीक करंट झाल्यानंतर करंट आय. आता करंट आय ला आपण स्टडी करत होतो. करंट आय आपण स्टडी करताना आता इक्वेशन येते हे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. आपल्याला करंट आय टोटल करंट आहे सर्किट मधला. टोटल करंट आहे आय इज इक्वल टू. तर आय चे इक्वेशन किती होतं आय नॉट साइन ओमेगा टी. किती होतं आपल्याकडे आय नॉट साइन ओमेगा टी. हे इक्वेशन आहे मित्रांनो आपल्याला करंटचं. आता आपण करंट मानला तर रेझिस्टन्स सर्किट मध्ये आर सर्किट मध्ये आता बेसिकली इकडे लक्ष द्यायचं नीट लक्ष द्यायचं. आपण जो ग्राफ कॅल्क्युलेट करा मित्रांनो. फर्स्ट आपण आर सर्किट मध्ये आपण स्टडी करत होतो. त्यावेळेस आर सर्किट मध्ये हे फक्त आर सर्किट होतं आणि या सर्किट मध्ये व्होल्टेज होतं व्ही नॉट साइन ओमेगा टी आणि आय इज इक्वल टू आय नॉट साइन ओमेगा टी. इथे काय लिहिलं आपण मित्रांनो फेज डायग्राम मध्ये आपण काय स्टडी केलं आय करंट अँड पोटेन्शियल बी आर इन फेज. दोन्ही बी इन फेज मध्ये म्हणजे फेज डिफरन्स इज इक्वल टू किती 0. म्हणजे दोन्ही मधला फेज डिफरन्स 0 होता. त्यावेळेस आपल्याकडे व्होल्टेज आणि करंट बी आपल्याकडे काय होता दोन्ही बी सेम डायरेक्शन म्हणजे दोन्ही बी इन फेज होता. म्हणजे दोन्हीचा फेज सेम होता. म्हणजे दोन्ही मधला फेज डिफरन्स किती होता 0. आता नेक्स्ट सर्किट मध्ये मी काय मानलं आता इथं एल सर्किट. कोणतं सर्किट होतं आपल्याकडे एल सर्किट मध्ये काय होतं व्ही इज इक्वल टू व्ही नॉट साइन ओमेगा टी. एल सर्किट मध्ये काय होतं आपल्याकडे व्ही नॉट साइन ओमेगा टी. हे व्होल्टेज 200 साइन ओमेगा टी हे इक्वेशन आहे. आता ह्याच्यामधला जो करंट इक्वेशन होता ते करंट किती होता व्ही नॉट आणि नेक्स्ट ला आय नॉट. आय इज इक्वल टू आय नॉट साइन ओमेगा टी मायनस पाय बाय 2. ओमेगा टी मायनस किती होता पाय बाय 2. मायनस पाय बाय 2 इक्वेशन असं तर मायनस पाय बाय 2 म्हणजे व्होल्टेज. आपल्याकडे काय म्हणलं होतं करंट आपण काय म्हणलं होतं करंट लॅग्स बिहाइंड बाय पोटेन्शियल किंवा पोटेन्शियल बाय 90 डिग्री. म्हणजे करंट आपल्याकडे व्होल्टेज पुढे चालतं आणि करंट पाठीमागे चालतं असं म्हणलं होतं. म्हणजे मायनस किती होता पाय बाय 2 कशामध्ये इंडक्टिव्ह सर्किट मध्ये. मग आता इथं पहिल्या सर्किट मध्ये आर सर्किट साठी दोन्ही बी सेम आहे. मग याच्यामध्ये करंट लिहिली तर करंट ह्या सिच्युएशन मध्ये जो आपल्याकडे पहिली सिच्युएशन राहील आय नॉट साइन ओमेगा टी आणि जे इक्वेशन आहे त्यामधून काय होईल मायनस पाय बाय 2 चे करंट राहील. म्हणजे करंट किती राहील ऑलरेडी मायनस पाय बाय 2. आता मायनस पाय बाय 2 असेल तर जे आपण इक्वेशन मांडणार ते आपण इक्वेशन मांडू. तर आपण इक्वेशन पुटअप केलं तर आपण इक्वेशनला काय नाही होते ना आय आणि टी इज इक्वल टू आय नॉट साइन. आता ओमेगा इज इक्वल टू किती 100 पाय आणि टी मायनस किती मानलं पाय बाय 2. हे झालं करंटचं इक्वेशन. त्याला काय म्हणायचं आता करंट. हे करंट आहे ते पाय बाय 2 करंट आहे. करंट किती आला पाय बाय. आता हे करंट होता पाय बाय 2. तर आपण आता नेक्स्ट ला फेज किती चालतो आता मी मित्रांनो मानलं ते इक्वेशन होता. आता याला आपण स्टडी केलं. नेक्स्ट ला आपण स्टडी करून मित्रांनो आणि याला आपण मानलं इथं जो करंट आहे त्या करंटला इथं जो रेजिस्टन्स आहे त्याला मानलं मी एक्सएल आणि इथला जो रेजिस्टन्स आहे त्या रेजिस्टन्सला मी नाव दिलं आर. आता दोन्हीचा जो रेजिस्टन्स आला तो रेजिस्टन्स किती आला झेड इम्पिडन्स म्हणजे किती आला दोन्ही मध्ये अँगल किती होता पाय बाय. म्हणजे अँगल किती आला त्या दोन्ही मध्ये जो अँगल आहे त्याला म्हणतो एक्सएल आणि याला काय म्हणलं आता आर. इथला जो अँगल आहे तो अँगल ते इथं मानलं मी फाय अँगल वरती. किती अँगल वरती मानलं फाय अँगल वरती. ते फाय अँगल वरती आपण मानलं की जो फाय अँगल वरती आता नेक्स्ट ला मी असं मानलं की जो पार्टिकल आहे जो आता नेक्स्ट ला जो आपण मानलं की आय आणि एक्सएल आणि आर रेजिस्टन्सला दोन्हीचा जो रिझल्टंट रेजिस्टन्स आला तो किती आला झेड आणि झेड इम्पिडन्स किती होता 200 आणि रूट 2. 200 बाय किंवा 200 मल्टिप्लाइड बाय 200 टाइम्स रूट 2. 200 टाइम्स रूट 2.
आता नेक्स्टला आपल्याला जे सॉल्व्ह करायचं मित्रांनो, ते आपण मानलं करंटचं इक्वेशन आहे. करंटचं इक्वेशन म्हणजे आय नॉट आता स्टडी केला, आय नॉटला स्टडी केलं तर किती झालं 1/√2 sin 100 बाय टी. आता नेक्स्टला कितीही पाठीमागे असेल एक करंट आहे, म्हणजे आता जे व्होल्टेज आहे ते व्होल्टेज इथं आपण मानलं इथं जे व्होल्टेज आहे ते V नॉट R म्हणजे रेझिस्टन्स सर्किटचं जे व्होल्टेज आहे, आणि इथं मानलं V नॉट L सर्किटचं इंडक्टिव्ह सर्किटचं व्होल्टेज. आता इथं जे मेन व्होल्टेज असेल ते व्होल्टेज इथं असेल, आणि त्या जे व्होल्टेज आहे ते व्होल्टेजच्या पाठीमागे करंट आहे. करंट कुठे गेला आता पाठीमागे करंट चालत असेल तर कितीनी 5 कितीनी मानलं मी 5 म्हणजे कितीनी पाठीमागे करंट असेल. आता लास्टला सिच्युएशनला या सिच्युएशनला जो करंट असेल तो करंट कितीनी पाठीमागे असेल 5 अँगलनी करंट पाठीमागे असेल. व्होल्टेज कुठे चालते ना पुढे चालते आणि करंट कुठे पाठीमागे. तर आपण जे लास्टला इक्वेशन लिहिणार तर 5 इज इक्वल टू कसं कॅल्क्युलेट करणार, 5 चा रिझल्टंट 5 कसा, तर tan 5 इज इक्वल टू tan 5 इज इक्वल टू काय असतं परपेंडिक्युलर अपॉन बेस. tan इज इक्वल टू tan थीटा इज इक्वल टू परपेंडिक्युलर अपॉन बेस. तर आता नेक्स्ट मी मानलं tan 5 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची होती, तर परपेंडिक्युलर अपॉन आपण काय म्हणणार बेस. तर इथे माझ्याकडे परपेंडिक्युलर आणि बेस व्हॅल्यू आहे. एक्सीएल किती आला आपल्याकडे मित्रांनो, जो एक्सीएल आहे ते एक्सीएल ची जी व्हॅल्यू असेल एक्सीएल ला पुटअप केलं आणि आर ला पुटअप केलं तर ती व्हॅल्यू. आता जी नेक्स्टला तर मी मानलं एक्सीएल ला आपण स्टडी केलं तर एक्सीएल किती 200 आणि आर रेजिस्टन्स आहे, तो आर रेजिस्टन्स किती माझ्याकडे 200 आला. तर नेक्स्टला ते दोन्हीला परपेंडिक्युलर मी मानलं 200 आणि बेस बी किती माझ्याकडे 200 होतं. हे 200 आहे 200 आहे ते किती आलं 200 डिवाइडेड बाय 200 किती आलं 200 डिवाइडेड बाय 200. इथं तुम्ही कॅन्सल केलं तर tan 5 इज इक्वल टू किती आला 1. 5 इज इक्वल टू tan इनवर्स 1. tan इनवर्स 1 किती डिग्रीला असतो मानलं आपण, त्याला मानलं 5 इज इक्वल टू 5 थीटा म्हणजे 5 अँगल इज इक्वल टू किती डिग्रीला असतो 45. म्हणजे 45 5 ची व्हॅल्यू किती आली मित्रांनो आता 45. जसं असं इक्वेशन आता पुटअप करणार आपण, हे इक्वेशन राहील आपल्याकडे I t is equal to I naught sin pi, sin आपल्याकडे 100 पाय आणि मायनस 5. मायनस किती राहील इक्वेशन 5 म्हणजे थीटा अँगल कुठे असेल पाठीमागे असेल, तर 5 अँगल पाठीमागे असेल तर I naught ची व्हॅल्यू होती 1/√2. 1/2 किती होती मित्रांनो √2. 1/√2 आणि नेक्स्टला मी लिहिलं sin 100 पाय t 100 पाय t मायनस 45. मायनस किती लिहू 45 डिग्री आणि 45 डिग्री इज इक्वल टू 1/√2 sin 100 पाय t मायनस पाय बाय 4. ह्याला म्हणायचं I करंट. कोणता करंट आहे मला आपण आता I करंट. हे इक्वेशन आलं मित्रांनो फायनल. हे इक्वेशन झालं कशाचं आपल्याकडे करंटचं. हे करंट आहे त्याला म्हणलं आपण करंट. हे करंट आला IT करंट होता, हे थिक करंट होता, इम्पिडन्स आणि हा रिॲक्टन्स त्याला म्हणलं आपण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. त्याला म्हणलं इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. हे झेड इम्पिडन्स I नॉट करंट आणि I करंट. ते होतं मित्रांनो आपण एक फर्स्ट एक्झाम्पल स्टडी केलं. काय केलं आपण आता फर्स्ट एक एक्झाम्पल स्टडी केलं. त्याच्यापेक्षा आणखी आपण 2 एक्झाम्पल स्टडी करू, त्यानंतर आणखी क्लॅरिटी तुमची जास्त इन्क्रीज किंवा जास्त वाढेल. हे लक्षात आलं असेल तर मित्रांनो तुम्ही त्याला नोट डाऊन करून घ्या, पुटअप करून घ्या, म्हणजे तुमचं चांगल्या प्रकारे लक्षात. झाला असं म्हणायचं घ्यायचं. आता नेक्स्टला आपण सेकंड एक्झाम्पल स्टडी करू मित्रांनो. आपण मानलं एक्झाम्पल सेकंड इंडक्टिव्ह व्होल्टेज V नॉट L म्हणजे इंडक्टिव्हच्या अक्रॉस मध्ये सिंपल. आता 2 स्टेप आणखी. आता तुम्ही थोडा व्हिडिओ पॉज करा आणि 4 स्टेप तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता त्यामध्ये काही डिफरंट नाही किंवा वेगळं नाही, तुम्ही
सॉल्व्ह करू शकता. त्यामध्ये आपण फर्स्ट एक स्टेप सॉल्व्ह करायला तीन पास काढून घेतो. त्यामध्ये पहिली स्टेप आपण सॉल्व्ह करू. त्यामध्ये पहिली स्टेपचा आन्सर म्हणजे सोल्युशन आपण सॉल्व्ह करू मित्रांनो. पॉज करा आणि तुम्हाला सॉल्व्ह होत असेल तर तुम्ही सॉल्व्ह करा. बघा एकदा मित्रांनो, तुम्ही सॉल्व्ह करून ट्राय करून पाहण्याचा प्रयत्न करा. ट्राय करून येते तुम्हाला होऊ शकते. ते आता इंडक्टिव्ह रिएक्टन्स सेम. त्याला मी परत वापस मानतो. इंडक्टिव्ह रिएक्टन्स एक्सएल. आता एक्सएल इज इक्वल टू काय होतं मित्रांनो? ओमेगा एल. आता ओमेगा एल मीन्स काय? ओमेगा किती आला आपल्याकडे? 10. आता इथे किती लिहू? ओमेगा मीन्स किती? 10 मल्टीप्लाइड बाय एल. एल किती होता? 0.4. 0.4 ने मल्टीप्लाय केलं 10 ने किती आला? 4 ओहम. युनिट काय राहील? ओहम. मग आपल्याकडे एक्सएल ची व्हॅल्यू किती आली मित्रांनो? आता 4 ओहम. एक्सएल किती आला? 4 ओहम. एक्सएल ची व्हॅल्यू किती आली? 4 ओहम. आता नेक्स्ट ला आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं? इम्पिडन्स. सेकंड स्टेप मध्ये काय म्हणणार आपण? इम्पिडन्स. इम्पिडन्सला आपण काय डिनोट करतो मित्रांनो? Z. आता Z इज इक्वल टू जे व्हॅल्यू होती Z इज इक्वल टू इन अंडर रूट. सांगा बरोबर काय म्हणणार आपण त्याला? आता R स्क्वेअर प्लस किती म्हणणार आपण त्याला? XL स्क्वेअर. तर R स्क्वेअर आणि XL स्क्वेअर ची व्हॅल्यू मी मित्रांनो पुटअप केल्या तर जो आपल्याकडे आन्सर येईल त्याला मानलं R किती आपल्याकडे 3 म्हणजे रेजिस्टन्स किती? 3 म्हणजे 3 चा स्क्वेअर आणि प्लस XL ची व्हॅल्यू किती आली? 4 चा स्क्वेअर. त्याला मी पुटअप करतो. इन अंडर रूट मध्ये 3 चा स्क्वेअर किती आला मित्रांनो? 9 आणि प्लस 16 दोन्हीची ऍडिशन केली तर आले किती आपल्याकडे? 25 आणि 25 आलं तर Z इम्पिडन्स इज इक्वल टू किती आला? 5 ओहम. इम्पिडन्स किती आला मित्रांनो आपल्याकडे? 5 ओहम. इथं सगळ्याला येते एकदम इझी येते. एकदम सिंपल. त्यात काय अवघड आहे का? काही प्रॉब्लेम असेल तर बघा एकदा वापस. याला Z इम्पिडन्स आला. आता नेक्स्ट ला मित्रांनो आपल्याला सॉल्व्ह काय करायचं? पीक करंट. पीक करंट तर तुम्हाला आता कॅल्क्युलेट करता येते. आताच आपण सॉल्व्ह केलं. त्याला मानलं थर्ड पीक करंट. आता पीक करंट कशाला म्हणतो आपण? I नॉट. I नॉट म्हणजे काय होतं? पीक करंट. पीक करंट तर तुम्हाला कॅल्क्युलेट करता येते. I नॉट I इज इक्वल टू काय? P अपॉन R. तो पी कोणता? P नॉट अपॉन R. R म्हणजे सर्किट मधला टोटल रेजिस्टन्स कोणता? इम्पिडन्स म्हणजे किती आपल्याकडे? Z इज इक्वल टू किती म्हणणार आपण आता? Z इज इक्वल टू किती आला? 5. V नॉट किती आपल्याकडे? V नॉट म्हणजे किती? 20. ओमेगा किती होता? 10. इथे किती लिहिणार नाही? 20 डिवाइडेड बाय 5 त्याला म्हणजे 20. तर I नॉट इज इक्वल टू 4 एंपियर. I नॉट किती आला मित्रांनो आपल्याकडे? 4 एंपियर. I नॉट ची व्हॅल्यू इथे मी पुट अप करतो. तर I नॉट इज इक्वल टू त्याला किती मानला आपण? 4 एंपियर. I नॉट किती आला? 4 एंपियर. हे आले इक्वेशन मित्रांनो. 4 एंपियर हे आहे आपण. आता नेक्स्ट ला मित्रांनो आपल्याला काय सॉल्व्ह करायचे? करंट कोणता? IT. आता नीट लक्ष द्या. जसं तुम्ही आता अगोदर सॉल्व्ह केलं इक्वेशनला सेम तसं. त्याला मानला करंट I. करंट कोणता मित्रांनो आपल्याकडे? I ला टीच्या फंक्शन मध्ये सॉल्व्ह करायचं. करंट I ला सॉल्व्ह केलं तर जे इक्वेशन होतं तर V इज इक्वल टू 26 ओमेगा T प्लस 60. प्लस किती मित्रांनो आपल्याकडे? 60. आता प्लस मी काय म्हणणार? 60 प्लस का 60 मायनस 5? प्लस लेणार का मायनस लेणार? आता आपण पहिल्यासारखं मानलं की पहिला जो सर्किट होता त्यामध्ये 26 इथे काय लिहिणार? इक्वेशन मध्ये करंट I इज इक्वल टू द इक्वेशन आहे I इज इक्वल टू I नॉट साइन ओमेगा T. हे इक्वेशन आहे. तर प्लस जे इक्वेशन कंपॅरिझन मध्ये ते 60 इथे किती? 60 डिग्री. ओमेगा T प्लस 60 डिग्री. करंट ऑलरेडी ऍक्च्युअल मध्ये मायनस किती असणार आहे मित्रांनो आपल्याकडे? -5 म्हणजे थिटानी काय असेल? मायनस. इथे इक्वेशन मध्ये किती काय आहे? -5. -5 दिलं तर -5 I इज इक्वल टू I नॉट साइन वापस किती? ओमेगा T. ओमेगा किती? 10T. किती लिहिणार आता? 10T मायनस 5 कॅल्क्युलेट करता येतं. आता जसं आपण कॅल्क्युलेट केलं मित्रांनो. आता 5 कॅल्क्युलेट करण्यासाठी मी परत वापस मानलं इथं काय आहे आपल्याकडे? XL आणि इथं काय म्हणणार आपण आता? R. XL ची व्हॅल्यू आणि R ची व्हॅल्यू पुट अप करा. XL किती आला मित्रांनो आपल्याकडे? XL इज इक्वल टू 4.
आर किती होता 3 म्हणजे एक्सियल आणि परपेंडिक्युलर अपॉन हे होता झेड झेड म्हणजे इम्पिडन्स. ते काय आलं 4/3 4/4 परपेंडिक्युलर झाला इथे झाला 4 आणि इथे किती आला 3 परपेंडिक्युलर आणि किती आला अँगल 5 अँगल. आता अँगल आता मानलं 4 हे 3 आणि किती आलं मित्रांनो 5 हे 4/3. आता 4/3 ची व्हॅल्यू किती असेल ते 4/5 sin θ म्हणजे 53. आपल्याकडे जे अँगल येईल 5 tan phi इज इक्वल टू इथे देतो वापस tan phi इज इक्वल टू परपेंडिक्युलर अपॉन बेस. परपेंडिक्युलर अपॉन काय म्हणणार बेस. परपेंडिक्युलर किती मित्रांनो 4 आणि बेस किती 3. मग tan phi इज इक्वल टू किती 4/3. tan phi इज इक्वल टू 4/3. आपण तुम्हाला सांगितलं तर sin θ इज इक्वल टू 53 हे करता येतं कॅल्क्युलेट तुम्हाला तर sin 53 किंवा sin 37 इज इक्वल टू आणि sin 53 इज इक्वल टू इथे किती असतो 3/5 आणि 4/5. sin 53 इज इक्वल टू 4/5 परपेंडिक्युलर अपॉन हाय कुठे येतो म्हणजे अँगल किती झाला 53. मग आपल्याकडे tan आता ह्यालाच मी कन्व्हर्ट मध्ये देतो tan 53 इज इक्वल टू किती म्हणणार 4/3 आणि नेक्स्ट ला tan 37 इज इक्वल टू 3/4 3 किती आपण 4 म्हणजे परपेंडिक्युलर किती असेल तर 3 आणि बेस किती असेल 4 म्हणजे किती झाला 37 आणि किती झाला 53 अँगल आला 4/3 म्हणजे किती 53. मग 5 इज इक्वल टू tan इनवर्स 4/3 तर हा 5 इज इक्वल टू अँगल किती आला 53. 53 आता कशातून मायनस करायचं आपण करंट मधून. करंटचं जे इक्वेशन आहे ते करंटचं इक्वेशन आहे. I इज इक्वल टू I नॉट sin ओमेगा म्हणजे किती आपल्याकडे 10t आणि मायनस वापस किती मित्रांनो सॉरी प्लस 60 हे प्लस 60 आपण काय म्हणतो ते प्लस 60 आणि मायनस 5 हे इक्वेशन प्लस 60 आणि परत वापस काय म्हणणार मायनस 5 हे मायनस 5 ची व्हॅल्यू आता देतो मी पुटअप करतो I नॉट किती आलं मित्रांनो 4 इक्वेशन मध्ये पुटअप करतो 4 sin 10t प्लस इथे इक्वेशन किती लिहिलं आता मित्रांनो मी 60 मायनस किती लिहू 53 मी इक्वेशन आलं किती 4 sin 10t प्लस 70 60 मधून मायनस 53 केलं तर I ची व्हॅल्यू किती आली IT करंट आहे टाइमच्या फंक्शन मध्ये तर I t इज इक्वल टू ते लास्ट काय आन्सर आहे किती आला आपल्याला 4 sin लास्ट इक्वेशन किती आला करंटचं I 4 sin 10t प्लस 70 आता किती राहिलं प्लस 70 म्हणजे हे झालं माझ्याकडे करंट. इथपर्यंत तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता मित्रांनो. आता इम्पॉर्टंट आहे आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आता जे इम्पॉर्टंट आहे ते इम्पॉर्टंट कोणतं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे रेझिस्टन्स व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं. आता रेझिस्टन्स व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं असेल तर हे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो एकदम. रेझिस्टन्स व्होल्टेज कॅल्क्युलेट करताना आता रेझिस्टन्स व्होल्टेज मी घेतो नेक्स्ट ला ती व्हॅल्यू आपल्याला सॉल्व्ह करायची त्याला मी मानतो 4th किती आपल्याकडे 4th करंट होता करंटला कॅल्क्युलेट केलं मित्रांनो आपण करंट 4th होता हे 3rd होतं हे 4th होता एकदम 5 वाले कॅल्क्युलेट करायचं त्याला मानलं आपण रेझिस्टन्स काय आपल्याकडे व्होल्टेज. आता एकदम लक्ष द्या फी नॉट आर किती मानलं त्याला फी नॉट आर. आता फी नॉट आर ला मी कॅल्क्युलेट करत असेल ते इक्वेशन लिहितो फी नॉट आर इज इक्वल टू आता इक्वेशन कशाच्या बेस मध्ये लिहिणार तुम्ही. आता जो करंट आला तुमच्याकडे कोणता वाला करंट होता आपल्याकडे जो रेझिस्टन्सचा करंट होता तो करंट म्हणजे जे इक्वेशन होतं ते करंटचं इक्वेशन म्हणजे याचं जे इक्वेशन आहे करंटचं तर करंट आणि व्होल्टेज रेझिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज आहे ते आर सर्किट मध्ये काय म्हणतो आपण करंट अँड व्होल्टेज आर इन फेज म्हणजे दोन्हीचा काय फेज सेम आहे दोन्हीचा फेज सेम असेल तर इथे मी काय म्हणणार आता फी नॉट आर इज इक्वल टू फी नॉट आर. इथे मी काय आपल्याकडे फी नॉट आर फी नॉट आर आलं व्होल्टेज फी नॉट आणि कशाचं फी नॉट आपल्याकडे फी नॉट आर आणि नेक्स्ट ला साइन आणि इकडे मल्टिप्लाइड बाय 10 t प्लस 70
फेज कशाचा राहिला आपल्याकडे करंटचा दोन्ही काय सेम मी काय म्हणतो therefore आपल्याकडे करंट I and voltage are in phase दोन्ही काय सेम फेज मध्ये म्हणजे इन फेज मध्ये कोणत्या सर्किट मध्ये आर सर्किट मध्ये काय आहे आपल्याकडे सेम आर सर्किट मध्ये करंट आहे व्होल्टेज आपला सेम फेज मध्ये मी इथे किती राहील आपल्याकडे V नॉट आर ला मला कॅल्क्युलेट करायचं असेल तर मी काय लिहिल V नॉट आर इज इक्वल टू इथे काय लिहिल I नॉट मल्टिप्लाइड बाय रेजिस्टन्स कोणता I नॉट मल्टिप्लाइड बाय रेजिस्टन्स कोणता मानून मी R वाला रेजिस्टन्स कोणता इथे लिहिल R रेजिस्टन्स कोणता आपल्याकडे R सर्किट साठी करंट किती आपल्याकडे I नॉट किती आला आपला I नॉट इज इक्वल टू 4 आणि नेक्स्ट ला जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स किती माझ्याकडे 3 ते जे व्होल्टेज आलं ते किती आलं 12 व्होल्ट किती व्होल्टेज म्हणतात 12 व्होल्ट लास्टला जे इक्वेशन आपण पुटअप करतो मित्रांनो त्याला बांधलं V नॉट R इज इक्वल टू 12 sin आता हे फेज कसा लिहितो मी 10t प्लस 7 डिग्री 10t प्लस 7 डिग्री म्हणजे कशाचं इक्वेशन आलं माझ्याकडे व्होल्टेज कशाच्या अक्रॉस मध्ये व्होल्टेज आहे म्हणा रेजिस्टन्सच्या अक्रॉस मध्ये व्होल्टेज कशाच्या अक्रॉस मध्ये व्होल्टेज आहे म्हणा मित्रांनो आपण रेजिस्टन्सच्या अक्रॉस मध्ये व्होल्टेज आता रेजिस्टन्सच्या अक्रॉस मध्ये व्होल्टेज 10t प्लस 7 डिग्री हे फेज आहे कशामध्ये रेजिस्टन्सच्या अक्रॉस मध्ये आता पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस कशामध्ये L च्या अक्रॉस मध्ये म्हणजे इंडक्टन्सच्या किंवा इंडक्टन्सच्या अक्रॉस मध्ये जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं त्याला काय म्हणतात इंडक्टिव्ह व्होल्टेज आता नीट लक्ष द्या मित्रांनो त्याला काय नाव दिलं आपल्याला इंडक्टिव्ह नेक्स्ट किती नंबर होता 6 नंबरचा सोल्युशन इंडक्टिव्ह व्होल्टेज ला V नॉट L काय म्हणलं आपण त्याला आता V नॉट L आता हे V नॉट L ला स्टेट केलं तर V नॉट L इज इक्वल टू V नॉट L sin आता इक्वेशन लिहिलं sin परत आपण जे इक्वेशन होतं माझ्याकडे एक फंक्शन कोणते आपल्याकडे करंटचे इक्वेशन किती आलं I इज नॉट इज इथे काय लिहिलं V नॉट L sin परत वापस 10t आणि प्लस आता वापस प्लस किती 7 डिग्री प्लस किती आपल्याला 7 डिग्री प्लस आता काय राहील इक्वेशन हे करंट आहे करंटच्या पुढे कितीनी चालतो पाय बाय 2 ने आपल्याकडे काय व्होल्टेज मॅक्सिमम व्होल्टेज आहे कशाचा आपल्याकडे अक्रॉस कशाच्या इंडक्टन्सच्या किंवा इंडक्टिव्ह रेजिस्टन्स आहे इंडक्टिव्ह रेजिस्टन्सच्या इंडक्टिव्ह जो इंडक्टन्स आहे त्या इंडक्टन्स मधला जो व्होल्टेज आहे ते व्होल्टेज किती पुढे चालतं करंटच्या पाय बाय 2 म्हणजे मी त्यामध्ये अँगल किती ऍड करत पाय बाय 2 म्हणजे किती डिग्री 90 डिग्री लक्षात मित्रांनो एकदम इझी आता नेक्स्ट ला म्हणजे परत वापस नेक्स्ट ला आपल्याकडे जे व्होल्टेज आलं ते V नॉट L ला मी कॅल्क्युलेट करायचं असेल त्याला काय मानणार I नॉट मल्टिप्लाइड बाय XL कोणता XL XL म्हणजे काय होतं आपल्याकडे इंडक्टिव्ह रिअॅक्टन्स याचा रेजिस्टन्स ते किती होता आपल्याला I नॉट किती 4 मल्टिप्लाइड बाय 4 त्याला 16 व्होल्ट पीक व्होल्टेज आहे ते किती आलं माझ्याकडे V नॉट L म्हणजे आलं 16 व्होल्ट हे 16 व्होल्ट आणि इक्वेशन मी पुट अप करतो तर लास्टला V नॉट L इज इक्वल टू 16 sin 10t प्लस दोन्हीचे ऍड केलं तर किती आलं 97 डिग्री हे होतं माझ्याकडे कशाच्या अक्रॉस मध्ये व्होल्टेज म्हणणार आपण आता इंडक्टिव्ह सर्किट म्हणजे इंडक्टन्सच्या अक्रॉस मध्ये जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते किती आता 16 sin 10t प्लस 17 डिग्री 97 डिग्री आणि इथे किती होतं माझ्याकडे V नॉट R इज इक्वल टू 12 sin 10t प्लस 7 डिग्री हे व्होल्टेज दोन्ही मध्ये कितीचा डिफरन्स आहे म्हणणार आपण 90 डिग्रीचा कारण हे जे व्होल्टेज आहे त्या रेजिस्टन्स सर्किट मध्ये म्हणजे R सर्किट मध्ये फक्त R सर्किट मध्ये करंट ऍड व्होल्टेज R इन फेज म्हणजे दोन्हीचा फेज काय आहे सेम 10t प्लस 7 डिग्री 10t प्लस 7 डिग्री दोन्हीचा फेज काय सेम पण ह्याच्यामध्ये आणि ह्या करंट मध्ये व्होल्टेज किती
पुढे जाल तर पाय बाय 2 म्हणजे अँगल किती येईल आपल्याकडे 97. काय म्हणलं 97. कोणत्या सर्किट मध्ये सर्किट मध्ये एल सर्किट मध्ये इंडक्टिव्ह सर्किट मध्ये जो करंट आहे टोटल सर्किट मधला करंट तर सेम आहे दोन्हीचा करंट सेम आहे इथे करंटचं इक्वेशन लिहिलं तर I इज इक्वल टू किती आपल्याकडे 4 sin 10t plus 7 डिग्री दोन्हीचा करंट सेम आहे व्होल्टेज पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस R and L हे डिफरंट आहे दोन्हीचा अक्रॉस मधलं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते डिफरंट आहे ते पोटेन्शियल किती V नॉट R आणि V नॉट L हे डिफरंट पोटेन्शियल आहे हे लक्षात आलं असेल तर ड्रॉ करा म्हणजे काही अवघड नाही समजणं ते एकदम सोपं आहे त्यामुळे लिहून आलं त्याला थोडंसं समजून घ्या काही स्टेप एखादी दुसरी तुम्हाला जर लक्षात येत नसेल तर थोडं पाठीमागचं बघा की अंडर रूट कसं येतं या सगळा साईड कशामुळे येतो ते 90 आपण काल शिकलो होतो cos θ 90 ठेवला तर सगळे पुढची टर्म 0 होती म्हणून r² + xl² आलं हे सगळ्या स्टेप एकदा बघा वापस आणि नोट डाऊन करून घ्या झाला असेल मित्रांनो आता टाइपचे एक नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ मित्रांनो आपण जिथं आपण पीक करंट कॅल्क्युलेट केला तिथं आता आपण पीक व्होल्टेज कॅल्क्युलेट करू तुम्ही परत आणखी दोन स्टेप तुम्ही सॉल्व्ह करू शकता सेम नेक्स्ट ला आपण आता मित्रांनो थर्ड एक्झाम्पल घेऊ थर्ड एक्झाम्पल परत वापस रेजिस्टन्स इंडक्टन्स applied potential V आम्ही करंट देतो ती कॅल्क्युलेट करायचं करंट देतो मी I is equal to 10 sin ओमेगा ला देतो मी 20t plus 30 प्लस किती लिहिलं मित्रांनो 30 आता नेक्स्ट ला जो रेजिस्टन्स आहे R is equal to 8 ohm R is equal to 8 ohm आणि नेक्स्ट ला त्याला L इज इक्वल टू मी मानलं 0.3 हेनरी 0.3 हे दिसत नसेल ते देतो L इज इक्वल टू 0.3 त्याच्यावर तुमचा करंट पास होणार आहे तो करंट दिला आता काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला फी कशामधलं सर्किट मधला फी कॅल्क्युलेट करायचं मी आता परत वापस मानलं डिराइव्ह किंवा टू फाइंड आउट मी परत वापस क्वेश्चन दिला टू फाइंड आउट to find out first ला सर्किट मधला सेम काय कॅल्क्युलेट करायचं इंडक्टिव्ह रिएक्टन्स हे तुम्ही आता आतमध्ये कॅल्क्युलेट करू शकता इंडक्टिव्ह रिएक्टन्स काय होतं मित्रांनो XL नेक्स्ट ला तुम्ही मित्रांनो सॉल्व करायचं आपल्याला इम्पीडन्स तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता Z आता जिथं आपल्याला पीक करंट कॅल्क्युलेट करत होतो तिथं आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं होतं पीक व्होल्टेज तिथे काय मानलं मी आता पीक व्होल्टेज त्याला मानलं फी नॉट पीक व्होल्टेजला फी नॉट आणि नेक्स्ट ला 4 नंबरला मी मानलं व्होल्टेज तिच्या फंक्शन मध्ये तिथं I कॅल्क्युलेट केलं तिथे काय करायचं आता व्होल्टेज तिथे देतो मी व्होल्टेज फी टाइमच्या फंक्शन मध्ये आणि नेक्स्ट ला कॅल्क्युलेट करायचं 4 झालं मित्रांनो 5 नंबरला त्याला कोणतं आपण व्होल्टेज मानलं होता रेजिस्टन्स व्होल्टेज किती फी आर टाइमच्या फंक्शन आणि नेक्स्ट ला 6 नंबरला मित्रांनो त्याला आपल्याला इंडक्टिव्ह त्याला मानलं आपण इंडक्टिव्ह व्होल्टेज फी आलं टाइमच्या फंक्शन
हे सगळं तुम्हाला मित्रांनो सॉल्व्ह करायचं. आता हे सगळं जर सॉल्व्ह कॅल्क्युलेट करायचं असेल तर कॅल्क्युलेट करण्यासाठी परत वापस पहिल्या टर्म पासून सुरुवात करायची. त्याला मानला आपण पहिल्या टर्म तुम्हाला इथे करंट दिला, काय दिला आपण करंट. मी परत वापस बॉक्स तयार करतो मित्रांनो. बॉक्स मध्ये आपण सॉल्व्ह करू शकतो. आपण बॉक्स तयार करू. त्याला फर्स्टला परत वापस मानलं काय आपल्याला कॅल्क्युलेट करायचं होता इंडक्टिव्ह काय म्हणलं आपण रिएक्टन्स. आता इंडक्टिव्ह रिएक्टन्सला आपण मित्रांनो काय म्हणत होतो एक्सीएल. तुम्ही पॉज करून मी सॉल्व्ह करू शकता. एक्सीएल सॉल्व्ह करायचं आपल्याला. एक्सीएल सॉल्व्ह करत असताना मित्रांनो एक्सीएल सॉल्व्ह करण्यासाठी आपण परत वापस कॅल्क्युलेट करतो. एक्सीएल इज इक्वल टू आता एक्सीएल ला काय म्हणणार आपण एक्सीएल इज इक्वल टू ओमेगा एन. आता ओमेगाची जी व्हॅल्यू आहे किती आपल्याकडे 20. एक्सीएल ओमेगा किती आपल्याकडे 20. ओमेगा 20 आणि मल्टिप्लाइड बाय एल मल्टिप्लाइड बाय 0.3. एक्सीएल ची व्हॅल्यू किती आहे 0. किंवा किती आली 6 ओहम. किती आली मित्रांनो आपल्याकडे 6 ओहम. हे 6 ओहम काय झालं आता 3 गुणिले 6 पॉइंट म्हणजे किती आला आपल्याकडे 6 ओहम. हे 6 ओहम झाला एक्सीएल. आता 6 ओहम झाला एक्सीएल. नेक्स्टला कॅल्क्युलेट काय करायचं तुम्हाला नेक्स्टला इम्पिडन्स. नेक्स्टला काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला इम्पिडन्स. त्याला मानलं इम्पिडन्स म्हणजे काय आपल्याकडे झेड. इम्पिडन्स काय होतं आपल्याकडे झेड. झेड इज इक्वल टू त्याला काय नाव दिलं आपण आर स्क्वेअर प्लस एक्सीएल चा स्क्वेअर. आर स्क्वेअर प्लस एक्सीएल स्क्वेअर इन अंडर रूट. त्याला काय म्हणलं आर ची व्हॅल्यू किती 8 चा स्क्वेअर आणि नेक्स्टला प्लस एक्सीएल ची व्हॅल्यू किती आली 6 चा स्क्वेअर. दोन्हीला स्क्वेअर केला 8 चा स्क्वेअर किती आला 64 प्लस 36 प्लस किती आला 36. दोन्हीची ऍडिशन केली तर मित्रांनो किती आला आपल्याला हे 100 आणि 100 ला रूट कॅल्क्युलेट केला किती आला 10 ओहम. आता 10 ओहम काय झाला मित्रांनो आपल्याकडे इम्पिडन्स. त्याला काय म्हणलं आपण इम्पिडन्स आला 10 ओहम आणि इथं एक्सीएल किती आता 6 ओहम. हे इझी मेथड. आता नेक्स्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता. नेक्स्टला आपल्याला पीक व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं. पीक करंट काय आता पीक व्होल्टेज आहे. नीट लक्ष द्यायचं. इथे काय म्हणलं आपण आता पीक व्होल्टेज. आता पीक व्होल्टेजला मी मानलं पी नॉट कॅल्क्युलेट करायचं. पीक व्होल्टेज तर पीक व्होल्टेज साठी मी काय मानलं जसं आपण I इज इक्वल टू V नॉट अपॉन काय लिहितो होतं I नॉट इज इक्वल टू V नॉट अपॉन काय म्हणत होतो आपण झेड म्हणजे इम्पिडन्स. मग आता V नॉट ला काय म्हणाल I नॉट मल्टिप्लाइड बाय झेड. तर I नॉट ची व्हॅल्यू किती म्हणणार आता ते I इज इक्वल टू I नॉट साइन ओमेगा टी प्लस म्हणजे 30. नेक्स्टला इथे किती म्हणाल आता 10 मल्टिप्लाइड बाय 10. मग टोटल किती आला 100 व्होल्ट. हे काय आलं आपल्याकडे व्होल्टेज म्हणतो V नॉट. ते आलं V नॉट व्होल्टेज. V नॉट इज इक्वल टू किती आलं मित्रांनो आपल्याकडे 100 व्होल्ट. V नॉट इज इक्वल टू 100 व्होल्ट. तर नेक्स्टला मित्रांनो आपण स्टडी करायला काय लागलो आपण आता व्होल्टेज V चे इक्वेशन कॅल्क्युलेट करायचे. आता V इक्वेशन कॅल्क्युलेट करत असताना आता नीट लक्ष द्यायचं. V कॅल्क्युलेट करतो आपण तर ज्यावेळेस आपल्याला व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं आहे त्यावेळेस मी इथे देतो कोणतं व्होल्टेज आहे व्होल्टेज V टाइमचा फंक्शन. आता आपण मित्रांनो एक सांगा आपल्याला इथं आपण कॅल्क्युलेट केला एक्सीएल आणि इथं काय होता R. इथं काय आलं आपल्याकडे झेड इम्पिडन्स आला किती अँगल वरती मानणार 5 अँगल वरती. बरोबर. नेक्स्टला परत वापस मी मानणार इथे VR आहे आणि इथे काय VL आहे आणि इथे काय येईल आपल्याला V नॉट व्होल्टेज. कोणतं येईल आपल्याकडे V नॉट व्होल्टेज टाइमचा फंक्शन. म्हणजे आता V व्होल्टेज आहे दोन्हीचा अँगल किती राहील आपल्याकडे 5 अँगल किती मानणार मी आता 5 अँगल. आता नेक्स्टला मी इथं 5 अँगल मानला त्याच्यामध्ये करंट आहे. हे काय आपल्याला आता करंट आहे. करंट आपण काय म्हणतो तो सर्किट आहे. आता टोटल करंट जो येईल आपल्याला तो टोटल करंट येईल तो काय म्हणणार आपण इथं व्होल्टेज आहे. व्होल्टेज पेक्षा करंट पुढे म्हणजे व्होल्टेज पुढे जाते इंडक्टिव्ह सर्किट्स मध्ये आणि करंट पुढे असतो पाठीमागे. करंट पाठीमागे असं व्होल्टेज पुढे असं तर आपण काय म्हणणार ज्यावेळेस आपल्याला करंट पाठीमागे येते त्याच्यामध्ये काय ऍड करणार आपण 30. 30 मध्ये प्लस 5 अँगल ऍड करणार. मग आपण इक्वेशन काय करणार आता V इज इक्वल टू चं इक्वेशन काय असतं V नॉट साइन ओमेगा टी. ते होते इक्वेशन.
आता ओमेगा टी प्लस हे करंटचे इक्वेशन आहे. ऑलरेडी इक्वेशन काय आपल्याकडे I is equal to 10 sin ओमेगा 20t plus 30 प्लस आपण किती म्हणणार आहे करंटचे इक्वेशन. करंटचे इक्वेशन किती 10 sin ओमेगा टी म्हणजे किती 20t आणि प्लस किती 30 आणि प्लस काय म्हणणार आपण हे इक्वेशन आहे करंटचं. हे करंट आहे त्याच्यापेक्षा पुढे किती 5 एम्पियर. मग आपण V is equal to V naught sin इथे काय म्हणणार 20t प्लस 30 आणि प्लस किती 5 प्लस किती म्हणणार आपण आता 5 आणि 5 परत कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. 5 कॅल्क्युलेट करायचं असेल तर इझी मेथड आहे. आता समजा आपण कॅल्क्युलेट केलं 5 कॅल्क्युलेट करायचं मला परत वापस 5 is equal to त्याला मानलं tan phi is equal to perpendicular upon base. हे परपेंडिक्युलर होता हे बेस होता. हे परपेंडिक्युलर आहे की त्याला आपल्याकडे एक्सएल ची व्हॅल्यू किती मित्रांनो एक्सएल इज इक्वल टू 6 आणि बेस इज इक्वल टू आपल्याकडे बेस म्हणजे काय आर. आर ची जी व्हॅल्यू आहे ती आर बेस आहे. आर किती आपल्याकडे 8 म्हणजे परपेंडिक्युलर अपॉन बेस असेल ते 6 डिवायडेड बाय 8 आणि 3 डिवायडेड बाय किती झालं मित्रांनो 4. 3 डिवायडेड बाय किती झाला 4. 3 divided by 4 असेल तर tan phi is equal to 3 divided by 4 so phi is equal to tan inverse 3 upon 4 so phi is equal to हे किती डिग्री आलं मित्रांनो 37. किती आला 37. आताच बघितलं आपण 4 upon 3 असेल तर 53 3 by 4 असेल तर 37 4 by 3 असेल तर 37 हे tan हे phi हे आलं phi एंगल आहे. फाय एंगल आलं तर V चे इक्वेशन आपण पुट अप करू शकतो. V इज इक्वल टू आपल्याला कोणतं V इज इक्वल टू जे इक्वेशन आलं तर V नॉट ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आपण. V नॉट इज इक्वल टू पीक व्होल्टेज. तर पीक व्होल्टेज किती 100 मी दिलेलं मी 100 sin बरोबर नेक्स्ट ला 20t प्लस 30 आणि प्लस 5 ची व्हॅल्यू किती 37. तर जे आन्सर आलं P टाइमच्या रिस्पेक्टिव्ह मध्ये 100 sin 20t प्लस 67 डिग्री हे आलं माझ्याकडे व्होल्टेज. हे होतं व्होल्टेजचं इक्वेशन. आता काय म्हणलं आपण आता व्होल्टेजचं इक्वेशन हे होतं व्होल्टेज. आता काय स्टडी करायचं आपल्याला आता आपल्याला स्टडी करायचं रेझिस्टन्स व्होल्टेज म्हणजे VR. रेझिस्टन्सच्या अक्रॉस मधलं व्होल्टेज आणि इंडक्टन्सच्या अक्रॉस मधलं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज. याला म्हणलं आपण VR आणि VR. VR आणि VR ला कॅल्क्युलेट केलो तर या आपल्याकडे इथं करंट आहे. त्या करंटच्या इक्वेशन मध्ये आर सर्किट मध्ये व्होल्टेजचं इक्वेशन काय आहे सेम. करंटचं इक्वेशन कुठे आपल्याकडे करंट I इज इक्वल टू 10 sin 20 हेच आपल्याकडे अँगल राहील सेम वेग मध्ये 20t प्लस 30. इथं आपल्याकडे जे व्होल्टेज राहील त्या व्होल्टेजला मी इथे देतो नेक्स्ट नंबर किती आपल्याकडे 5 नंबरला आपल्याला जे सॉल्व करायचं आहे एक्झाम्पल 5 नंबरला मी इथे पुट अप करतो. कारण मानलं रेजिस्टन्स व्होल्टेज VR एंगल. आपल्याला VR वेळेस मी लिहिली त्यावेळेस VR वेळेस आपल्याला कॅल्क्युलेट करायचं मित्रांनो. तेच आपण आता इक्वेशन काय देणार जे V नॉट VR is equal to V naught कोणता R च्या अक्रॉस मधला पीक आणि नेक्स्ट ला sin ओमेगा टी कोणता ओमेगा टी 20 कारण करंट आणि ते काय सेम इथे काय नाही 20t प्लस 30 डिग्री करंटचा आणि व्होल्टेजचे इक्वेशन कशाचे कोणत्या सर्किट मध्ये आर सर्किट मध्ये काय असतं सेम. मग आपण लिहिलेलं सेम. नेक्स्ट ला सेम असेल तर आपल्याला इथे करंट दिलता सर्किट मधला तर आता V नॉट R इज इक्वल टू कॅल्क्युलेट केलं V नॉट R इज इक्वल टू I नॉट मल्टिप्लाइड बाय इथे काय आहे I नॉट ची व्हॅल्यू 10 I नॉट किती 10 मल्टिप्लाइड बाय किती R इज इक्वल टू किती 8 म्हणजे किती आलं टोटल 80 व्होल्ट. किती आले 80 व्होल्ट. माझा टोटल ते V नॉट R VR T च्या फंक्शन मध्ये 80 इथे किती लिहिलं आता 80 आणि sin आणि वापस काय 20t आणि
प्लस 30 प्लस किती 30 डिग्री हे कायचं इक्वेशन आलं मित्रांनो आपल्याकडे VR म्हणजे रेझिस्टन्सचं जे व्होल्टेज आहे रेझिस्टन्सच्या अक्रॉस मध्ये जे व्होल्टेज आलं ते व्होल्टेजचं इक्वेशन आलं. आता इथपर्यंत संबंध असेल मित्रांनो. आता आपल्याला नेक्स्टला सॉल्व्ह कुठे करायचं हे तुम्ही सॉल्व्ह करायला म्हटलं तुम्ही सॉल्व्ह केलं तर मित्रांनो एकदम चांगलं तुम्ही सॉल्व्ह करू शकता त्याला. तर आपण नेक्स्टला जे एक्झाम्पल आहे त्याला काय म्हणतात रियल टीच्या फंक्शन. रियल आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल परत एक आपण सेपरेशन करू त्याला. सेपरेशन केलं तर मी रियल टीच्या फंक्शन मध्ये इक्वेशन मांडू तर काय राहील आपल्याला आता हेडिंग टाकतो मी त्याला म्हणलं 6 नंबरला आपल्याला काय सॉल्व्ह करायचं आता इंडक्टिव्ह व इंडक्टन्स व्होल्टेज. इंडक्टिव्ह व्होल्टेज मध्ये मित्रांनो आपल्याला काय द्यायचं रियल टीच्या फंक्शन मध्ये रियल इक्वेशन देतो रियल टी इज इक्वल टू V नॉट L साइन ओमेगा टी प्लस किती अँगल आपल्याकडे 30 ऑलरेडी इक्वेशन मध्ये आणि नेक्स्टला प्लस 5 किती म्हणणार 5. आता आपल्याकडे व्होल्टेज पेक्षा करंट पेक्षा व्होल्टेज कुठे ऑलरेडी पुढे मग आपण काय कशाचं इंडक्टिव्ह सर्किटचं व्होल्टेज कुठे पुढे किती बी पुढे आपल्याकडे 5 पुढे म्हणणार आपण 5 अँगल नी पुढे असेल तर आपण परत वापस काय म्हणतो जसं म्हणतो तसं व्होल्टेज काय VL ते 5 अँगल VR पेक्षा किती आपल्याकडे 5 अँगल नी जास्त आहे. 5 अँगल नी जास्त असेल तर इथे मी 5 अँगल पुढे केला. नेक्स्टला त्याला मानलं V नॉट L इज इक्वल टू I नॉट मल्टिप्लाइड बाय XL. I नॉट ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 10 आणि XL ची व्हॅल्यू आहे माझ्याकडे मित्रांनो 6 ते आलं टोटल 60 व्होल्ट ते होतं 60 व्होल्ट. आता इथे जे 5 अँगल आहे तो 5 अँगल किती आपल्याकडे 5 अँगल इज इक्वल टू 5 म्हणजे किती जो 9 म्हणजे 5 म्हणजे सॉरी 5 नाही आपल्याकडे अँगल किती ते 90 म्हणजे पाय म्हणजे R पेक्षा VR पेक्षा VL किती पुढे आपल्याकडे 90 म्हणजे ऑलरेडी आपण किती पुढे गेलो आपल्याला 90 नाही तर पुढे सगळं लिहिलं आहे. रियल टीच्या फंक्शन मध्ये त्याला काय मानू V नॉट L ला आपण किती पुट अप केलं 60 इक्वेशन इन साइन ओमेगा टी किती 20t आणि प्लस इथे किती लिहू 30 आणि प्लस 90 आणि लास्ट इक्वेशन येईल VL t is equal to 60 sin 20t plus 120 प्लस किती राहील मित्रांनो 120. या इक्वेशन माझ्याकडे कशाचं VL इंडक्टिव्हच्या अक्रॉस मध्ये जे पोटेन्शियल आहे ते आलं माझ्याकडे VL. हे होतं मित्रांनो 3 एक्झाम्पल आपण स्टडी केले. एवढे जर एक्झाम्पल तुम्हाला क्लिअरली समजले एवढे समजून घ्या तर तुम्ही आपल्या नोट्स मधला कसलाही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. त्यासाठी आपल्याला 3 एक्झाम्पल जे आपण आता 3 एक्झाम्पल स्टडी केले ते 3 एक्झाम्पलला तुम्ही मित्रांनो एकदम चांगल्या प्रकारे समजून घ्यायचे आणि एकदा जर तुम्ही याला सॉल्व्ह केले एकदा ट्राय करा एकदा तुम्ही बघून सॉल्व्ह करा पण त्यानंतर तुम्ही हेच एक्झाम्पल परत वापस तुम्ही स्वतः मनाने सॉल्व्ह करून बघा न विदाउट तुमचं नोटबुक तुमच्या समोर ठेवता तुम्ही एकदा मनाने सॉल्व्ह करून बघा. स्टेप लक्षात ठेवा. पहिली स्टेप काय आहे आपल्याकडे इंडक्टिव्ह रिएक्टन्स काय इंडक्टिव्ह रिएक्टन्स मध्ये काय XL इज इक्वल टू काय ओमेगा आहे ओमेगा इज इक्वल टू व्हॅल्यू तुम्हाला दिलेली पुट करायला L इज इक्वल टू हेनरी म्हणजे काय आपल्याकडे जर इंडक्टन्स आहे तर इंडक्टन्सची व्हॅल्यू दिलेली गिवन. नेक्स्ट आहे इम्पीडन्स इज इक्वल टू दोन्हीचं कॉम्बिनेशन रेझिस्टन्स आहे इम्पीडन्स इज इक्वल टू इन अंडर रूट R² प्लस XL² आहे. R ची व्हॅल्यू गिवन आहे इंडक्टन्स कॅल्क्युलेट केला तर त्याला काय करा तुम्हाला रूट कॅल्क्युलेट स्क्वेअर करून रूट कॅल्क्युलेट करा इन अंडर रूट कॅल्क्युलेट करायचा. तर नेक्स्टला R व्हॅल्यू देते तुम्हाला 8 इंडक्टन्स किती 0.3 XL कॅल्क्युलेट केला तुम्हाला 6 परत इम्पीडन्स मध्ये काय केलं R चा स्क्वेअर केला XL चा स्क्वेअर केला R स्क्वेअर केला तर 64 आला 6 चा स्क्वेअर केला तर 36 आला दोन्हीचे ऍडिशन केलं तर 100 आला 100 चा रूट किती आला 10. इथपर्यंत समजलं मित्रांनो हे होता इम्पीडन्स. आता इम्पीडन्स नंतर काय कॅल्क्युलेट करतो तिथे पीक करंट कॅल्क्युलेट करतो तर तिथे पीक व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं. तर I नॉट इज इक्वल टू Z नॉट अपॉन I नॉट इज इक्वल टू V नॉट अपॉन Z हे पीक व्होल्टेज आहे. आता पीक व्होल्टेज असेल तर V नॉट इज इक्वल टू V नॉट इकडे आला तर करंट मल्टिप्लाइड बाय रेझिस्टन्स आहे रेझिस्टन्स टोटल सर्किट मधला रेझिस्टन्स म्हणजे कोणता Z इम्पीडन्स.
नेक्स्ट ला V नॉट इज इक्वल टू I नॉट मल्टिप्लाइड बाय Z. तर I नॉट किती आता आपल्याकडे 10 होता, Z किती आला 10 आला, तर दोन्हीला मल्टिप्लाय केलं तर 100 आलं. मित्रांनो हे सिंपल. आता नेक्स्ट ला व्होल्टेज आहे, तर व्होल्टेज कोणतं आपल्याकडे टोटल सर्किट मधलं व्होल्टेज आहे. व्होल्टेज किती आलं, याला अप्लाइड केलेलं व्होल्टेज किती, अप्लाइड केलेलं व्होल्टेज आहे. सर्किट मधलं व्होल्टेज नाही, सर्किट मधलं व्होल्टेज चे पोटेन्शियल डिफरन्स काय डिफरंट आहे. तिथला पोटेन्शियल डिफरंट आहे, इथलं पोटेन्शियल डिफरंट आहे. फक्त कोणतं जिथं आपण व्होल्टेज अप्लाइड केले ते व्होल्टेज आपण कॅल्क्युलेट करतो. ते व्होल्टेज किती V इज इक्वल टू V नॉट साइन ओमेगा टी. तर करंटचं इक्वेशन होतं 10 साइन 20 ओमेगा टी प्लस 30. V इज इक्वल टू V नॉट, जे V नॉट आहे पीक व्होल्टेज आहे, V नॉट साइन 20 टी प्लस 30 प्लस 5. प्लस 5 कशामुळे घेतलं आपण मित्रांनो, करंटच्या ऑलरेडी पुढे व्होल्टेज चालतं म्हणून 5 अँगलने पुढे मारला. मग आपण किती बी 5 तर tan परपेंडिकुलर अपॉन बेस, tan 5 इज इक्वल टू परपेंडिकुलर अपॉन बेस, तर परपेंडिकुलर आला 6 अपॉन 8. तर 3/4 ची व्हॅल्यू असते आपल्याकडे 37. 5 इज इक्वल टू 37 आला. 37 आपण पुट केलं तर Vt इज इक्वल टू 100 कोणता आपल्याला पीक आलेला, तर 100 sin 20t प्लस 37 ऍड केलं 30 मध्ये तर किती आलं 67. हे होतं मित्रांनो व्होल्टेज अप्लाय केलं. आता पोटेन्शियल व्होल्टेज किंवा पोटेन्शियल अक्रॉस रेजिस्टन्स आर, जे पोटेन्शियल आहे ते रेजिस्टन्सच्या अक्रॉस मधलं पोटेन्शियल आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर VRT इज इक्वल टू V नॉट R sin 20t प्लस 30. हे कशामुळे करंट रेजिस्टन्सच्या सर्किट मध्ये करंटचा आणि व्होल्टेजचा फेज सेम आहे म्हणून मी फेज सेम लिहिला. वापस मानलं V नॉट R आहे, तर V नॉट R इज इक्वल टू I नॉट मल्टिप्लाइड बाय R. तर I नॉट ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 10 आणि R ची रेजिस्टन्स व्हॅल्यू किती 8. दोन्हीला मल्टिप्लाय केलं तर किती आलं 80. V नॉट आपल्याकडे V नॉट R आहे किती आला 80 व्होल्ट. मग V नॉट VRT इज इक्वल टू 80 sin 20t प्लस 30. हे होतं सिंपल. आता नेक्स्ट ला इंडक्टिव्हच्या अक्रॉस मधलं जे व्होल्टेज आहे ते ऑलरेडी किती 90 करंट पेक्षा कुठे समोर म्हणजे पुढे, म्हणून आपण इथं काय म्हणलं VR आहे आणि हे VR च्या पुढे म्हणजे करंटच्या बी पुढे किती आपण म्हणणार 90 डिग्री, म्हणून आपण काय म्हणतो किती ऍड केलं मित्रांनो 90. नेक्स्ट ला VLT इज इक्वल टू V नॉट T V नॉट L sin ओमेगा T प्लस 30 प्लस 90. मग आपल्याकडे V नॉट L इज इक्वल टू I नॉट आणि मल्टिप्लाइड बाय L चा रेजिस्टन्स आहे म्हणून काय म्हणतात XL. XL किती मित्रांनो 6 म्हणून किती आलं 60. ते 60 कोणता पीक व्होल्टेज आहे. आणि नेक्स्ट ला 20t प्लस 30 प्लस 90 आणि टोटल अँगल ऍड केला तर किती वरती आला 120 ला. म्हणजे व्होल्टेज आहे ते VLT इज इक्वल टू 60 sin 20t प्लस 120. हे होतं मित्रांनो आजच्या आपल्याकडे 3 एक्झाम्पल. या एक्झाम्पल वरून तुम्ही कशात कुठलाही जर क्वेश्चन आला याच्यामध्ये पीएलचं कोणतं सर्किट होतं आपल्याकडे LR सर्किट, LR सर्किट मधला आपण तुम्ही कुठलाही क्वेश्चन तुम्ही आता सॉल्व्ह करू शकता. 3 एक्झाम्पलला चांगल्या प्रकारे समजून घ्या. एकदम डिटेल मध्ये मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिले, त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करून पहा आणि याच्यानंतर तुम्ही आपल्या बुक मध्ये किंवा आपल्या नोट्स मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करा. एकदम तुम्हाला इझी जाईल. आणि याच्यानंतर आपण उद्या जे आपल्याकडे सर्किट राहिले ते आपल्याकडे कोणतं सर्किट होतं RC सर्किट, ते आपण उद्या स्टडी करू. थँक्यू. आता फक्त व्हॅल्यू चेंज करतो. तर आता तुम्ही सुद्धा सॉल्व्ह करू शकता मित्रांनो. आपण हे रेजिस्टन्स हे मानले, इथे काय आपल्याकडे इंडक्टन्स सोर्स आहे, सोर्स कोणता आपल्याकडे अल्टरनेटिव्ह करंट. तर मित्रांनो आपल्याकडे R ची व्हॅल्यू आहे 3 ओहम, इंडक्टन्सची व्हॅल्यू आहे 0.4 हेनरी. 0.4 किती हेनरी मित्रांनो. नेक्स्ट ला परत वापस I करंट आहे इथं, करंट किती मित्रांनो I. आता नेक्स्ट ला V इज इक्वल टू दिलं तुम्हाला 20 sin 10t प्लस 60 डिग्री. आता नीट लक्ष द्या. आणखीन एकदा तुम्हाला परत वापस सेम क्वेश्चन सॉल्व्ह केला एकदम क्लॅरिटी होऊन जाईल मित्रांनो. त्यासाठी आपण काय घेतलं आता R इज इक्वल टू 3 ओहम, L इज इक्वल टू 0.4 हेनरी. नेक्स्ट ला अप्लाइड व्होल्टेज किती V इज इक्वल टू 20 sin ओमेगा t म्हणजे किती 10t आणि प्लस वापस किती दिलं तुम्हाला 60. आता एकदम क्लिअरली मित्रांनो परत वापस फाइंड आउट सेम क्वेश्चन टू फाइंड आउट फर्स्ट ला काय
फाइंड आउट करायचं तुम्हाला? इंडक्टिव्ह रिएक्टन्स म्हणतात एक्सियल. नेक्स्टला सेकंडला काय मित्रांनो सॉल्व्ह करायचं तर नेक्स्टला आणखी थोडे मी 2 स्टेप इन्क्रीज करतो. परत वापस काय म्हणलं आपण? इम्पिडन्स म्हणजे काय होतं मित्रांनो? झेड. नेक्स्टला मित्रांनो आपल्याला काय सॉल्व्ह करायचं? परत वापस जो करंट होता तो करंट कोणता? नेक्स्टला मी काय म्हणलं आपण त्याला? आपण आय म्हणजे पीक करंट मानू त्याला. पीक करंट म्हणजे किती होतं मित्रांनो? आय नॉट. नेक्स्टला 4 ला त्याला मानलं होतं आपण करंट. सर्किट मधला करंट आहे किती? आय आणि टी मानलं. आता नेक्स्टला 5 ला मी एक स्टेप इन्क्रीज केली मित्रांनो. त्याला मानलं रेजिस्टन्स व्होल्टेज. त्याला काय मानलं मित्रांनो आपण? रेजिस्टन्स व्होल्टेज V नॉट R. आणि नेक्स्टला 6 ला आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय इंडक्टिव्ह किंवा इंडक्टन्स व्होल्टेज. इंडक्टिव्ह व्होल्टेज म्हणतो मित्रांनो त्याला मानलं इंडक्टिव्ह व्होल्टेज V नॉट L. काय म्हणलं आपण त्याला? V नॉट L. एवढ्या स्टेप तुम्हाला मित्रांनो सॉल्व्ह करायचं. सिंपल आहे. इंडक्टिव्ह रिएक्टन्स कशामधला? इंडक्टरचा रेजिस्टन्स, इम्पिडन्स, दोन सर्किटचा कॉमन जो नेट रेजिस्टन्स त्याला मानलं इम्पिडन्स. पीक करंट आहे आय नॉट पीक करंट. दोन्ही सर्किट मधला जो मॅक्झिमम करंट असतो करंट आहे. दोन्ही सर्किट मधून जो जेवढा करंट पास होतो तो करंट आहे. नेक्स्टला रेजिस्टन्स व्होल्टेज. आता रेजिस्टन्स व्होल्टेज म्हणजे काय? आर रेजिस्टन्सच्या अक्रॉस मध्ये जे व्होल्टेज आहे ते व्होल्टेज म्हणजेच काय? व्ही नॉट आर. आर च्या अक्रॉस मध्ये व्होल्टेज. आता सर्किट सिरीज सर्किट असेल तर आपण काय म्हणलं? पोटेन्शियल डिफरन्स डिफरंट आहे आणि करंट काय दोन्हीचा सेम आहे. दोन्हीसाठी करंट काय असेल? सेम. सिरीज सर्किट आहे. तर पॅरलल सर्किट असेल तर व्होल्टेज सेम असतं आणि करंट काय असतं आपल्याकडे मित्रांनो? डिफरंट आहे. तर आपल्याकडे सिरीज सर्किट आहे. सिरीज सर्किट मध्ये आपल्याकडे जो करंट आहे तो करंट काय असेल? दोन्ही सर्किट मधला सेम. म्हणजे दोन्ही कंपोनंट मध्ये जो करंट पास होईल तो काय असेल? सेम असेल. फक्त डिफरंट काय असेल? पोटेन्शियल डिफरंट. आता पोटेन्शियल डिफरंट आहे. रेजिस्टन्स व्होल्टेज कशाच्या अक्रॉस मध्ये? रेजिस्टन्सच्या. आणि इंडक्टिव्ह व्होल्टेज कशाच्या अक्रॉस मध्ये? आपल्याकडे एल म्हणजे इंडक्टिव्हच्या अक्रॉस मध्ये. पहिला रेजिस्टन्स व्होल्टेज